भीमा कोरेगावचा विजयस्तंभ हा फक्त दगडांचा स्तंभ नाही, तो आहे अन्यायाविरुद्ध उभा राहिलेल्या स्वाभिमानाचा इतिहास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावच्या लढ्याला केवळ एक लष्करी विजय मानले नाही, तर तो जातीय अत्याचाराविरुद्धच्या लढ्याचा मैलाचा दगड ठरवला. 1 जानेवारी 1927 रोजी बाबासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांसह या विजयस्तंभाला भेट देऊन शौर्य गाजविणाऱ्या महार सैनिकांना मानवंदना दिली. त्यांनी या लढ्याला संबोधले, पेशवाईच्या ब्राह्मणी राजवटीच्या अन्यायाचा पराभव आणि समानतेकडे टाकलेले ऐतिहासिक पाऊल. 1 जानेवारी 1818 रोजी संख्येने कमी असूनही महार सैनिकांनी पेशव्यांच्या मोठ्या सैन्याविरुद्ध अतुलनीय शौर्य गाजवले. हा विजय दलित समाजाच्या शौर्याचा आणि आत्मसन्मानाचा प्रतीक बनला. या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेला भीमा कोरेगावचा विजयस्तंभ आजही इतिहास साक्ष देतो. आज जय भीमच्या गजरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसह हा विजयस्तंभ बनला आहे, समता, बंधुता आणि आंबेडकरी चळवळीचे अमर प्रतीक. दरवर्षी 1 जानेवारीला लाखो अनुयायी येथे एकत्र येतात आणि शौर्याला नमन करतात. हा आहे भीमा कोरेगाव, जिथे इतिहास बोलतो आणि स्वाभिमान उभा राहतो. जय भीम.